नमस्कार, मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, अध्यक्ष युवा संसद। आज सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत जी थीम घेऊन जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागील 2016 पासून त्या ठिकाणी काम करत आहे। आज त्याचंच एक पुढचं पाऊल म्हणून 7व्या युवा संसदेचं आयोजन 28 आणि 29 जानेवारीला म्हणजे रविवार आणि सोमवार या 2 दिवशी 7व्या युवा संसदेचं आयोजन त्या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, महानाजीनगर, नरे या ठिकाणी आपण केलेलं आहे। या युवा संसदेमध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय आणि विज्ञान अनेक क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येणार आहेत। जवळपास या युवा संसदेमध्ये 1,500 पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्र आणि गोवा राज्यामधून त्या ठिकाणी उपस्थित राहतील असा आमचा मानस त्या ठिकाणी आहे। हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सोबत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे, त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय। आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचं की अत्यंत चांगले विषयांची निवड आपण त्या ठिकाणी केलेली आहे। म्हणजे पहिल्या दिवशी त्या ठिकाणी सशक्त नारी सशक्त भारत, एक महिलांसाठी नारी शक्ती विधेयक त्या ठिकाणी केंद्र सरकारनं आणलेलं, तर त्याला समर्पित केलेलं आहे। दुसऱ्या दिवशी भारतीय राजकारणाची 75 वर्ष, किती नैतिक किती अनैतिक, सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत, अशा विविध विषयांवरती अत्यंत सखोल अशी चर्चा होणार आहे। तरी माझी विनंती सर्व लोकांना त्या ठिकाणी आहे की गोर, गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातील विद्यार्थी या युवा संसदेमध्ये त्या ठिकाणी यावे। ज्यांना कोणी गॉडफादर नाही, ज्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती नाही, म्हणून ते जर राजकारणामध्ये येत नसतील, शिकलेले विद्यार्थी राजकारणामध्ये आले पाहिजेत। मग ते लॉयर्स असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, टीचर्स असतील, ह्या सगळ्या लोकांनी यावं याच्यासाठीचा हा नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म आहे, जे की अत्यंत चांगल्या पद्धतीचे राजकारणी घडवण्याचा प्रयत्न अत्यंत मोठ्या प्रमाणावरती करतील। तरी आपण सर्वांनी 28 आणि 29 तारखेला या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं हीच विनंती। जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेरून येणार आहेत अशा विद्यार्थिनींची राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था ही संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी नऱ्यामध्ये करण्यात आलेली आहे। आणि जी मुलं पुण्याच्या बाहेरून येणार आहेत अशा विद्यार्थ्यांच्या खाण्याची व्यवस्था मोफत संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी केलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हीच विनंती। धन्यवाद।